पुण्यात जसं अनेक कार्यकर्ते सहभागी होत असतात, सामाजिक संस्था सहभागी होत असतात, तसेच समाजामध्ये समुपदेशक जे आहेत, जे समुपदेशक देखील यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। समुपदेशकांचं अतिशय मोलाचं योगदान या समाजामध्ये आहे। या समुपदेशकांशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधीने। आपण पाहूयात, पुण्यातील समुपदेशक गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। पुण्यातली मिरवणूक ही कधीही नुसतीच प्रेक्षणीय होत नाही, त्यातनं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो। मग ती मिरवणुकीतला देखावा असो किंवा त्या देखाव्याच्या निमित्ताने एखादी नाटुकली करण्यात आलेली असो किंवा आणखी काही। मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे सांगत पुण्यातले काही समुपदेशक एकत्र आलेत आणि त्यांनी पहिल्यांदाच यावर्षी हा देखावा सादर केला आहे। पहिल्यांदा ते या सगळ्या मिरवणुकीत सहभागी झालेत। या सगळ्या प्रिझम फाउंडेशनच्या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलात। किती जण तुम्ही आहात, नेमकं काय काम करताय? आता 80 जण आहेत, यामध्ये सगळे समुपदेशक आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे आहेत। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं व्यक्तिमत्व विकास केंद्र हे याचं प्रमुख आहे आणि बाकी आणखी 5 संस्था आता ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मुख्यतः काय काम चालतं या सगळ्याचं? आणि बरोबर, हे प्रिझम फाउंडेशन जे आहे ते गतिमंद मतिमंद अशा मुलांसाठी काम करतं। आमचं व्यक्तिमत्व विकास केंद्र आहे हे शाळांपासून ते पालकांपर्यंत सर्व प्रकारच्या विद्यार्थी पालक यांच्या समस्यांसाठी काम करतं। वैवाहिक समस्यांसाठी, मग ते घटस्फोट असेल त्याच्याही संदर्भात काम करतं। आस्था काउन्सिलिंग सेंटर म्हणून आहे, हे विशेषतः म्युझिक थेरपीचं काम करतं आहे। आणि APD नावाची जी आमची संस्था या माहिती सांगतायत बघा, APDचं जे काम चाललंय ते आमच्या या किटकी कुलकर्णी आहेत कोऑर्डिनेटर, त्याची माहिती सांगते तुम्हाला। पहिल्यांदाच अशा पद्धतीचा देखावा सादर होतोय। या निमित्ताने तुम्ही सगळेजण एकत्र येऊन या सगळ्या मिरवणुकीत सहभागी झालेत। काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो तुम्ही करताय? वाढत्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या वर्तन समस्या, आत्महत्येचं प्रमाण, व्यसनाधीनतेचं प्रमाण, इस्पेशली गॅझेटेडचे ॲडिक्शन जे आहे तर त्याच्यावरती आम्ही सगळेजण काम करतो आहोत। पालक, शिक्षक आणि काउन्सिलर यांनी मिळून हे काम केलं तरच या समस्या कमी होऊ शकतात। या सगळ्या मिरवणुकीत तुम्ही सहभागी झालेत, काय वाटते नेमकं? या मिरवणुकीत सहभागी झाल्याचा खूप आनंद आहे, कारण मनापासून आम्ही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि या समस्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो। किती जण तुम्ही आहात? किती जण आता मुलं यामध्ये सहभागी आहेत? काउन्सिलर्स किती आहेत? काउन्सिलर्स साधारण 140 काउन्सिलर्स आज सहभागी आहेत आणि शाळेतली मुलं 35 आहेत। या निमित्ताने एक चांगला संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला शुभेच्छा। आणि दरवर्षी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हा, वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा आणि या निमित्ताने जसे देखावे सादर होत असतात, वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत असतो। समस्या अनेक असतात, पण त्या समस्यांचं निराकरण हे योग्य मार्गाने मार्गदर्शन झालं, कोणी चांगल्या पद्धतीने सांगितलं तर ते नक्की होऊ शकतं। हा संदेश देत ही सगळी मंडळी पहिल्यांदाच या सगळ्या उत्सवात सहभागी झालेत आणि या मिरवणुकीला आणखी शोभा वाटणार आहे। कॅमेरामन सचिन सावंतसह स्वप्नील वापट, साम TV, पुणे।